ताई, ए ताई, ताई या. काय झालं आई? इथं ये, इथं बस. काय आज मला काय करणार नाश्त्याला? आज नाश्त्याला तू सांग, तुला काय पाहिजे तुझ्या आवडीचा ते बनवूया. माझ्या आवडीचं तुला तर माहिती आहे, मला ढोकळा आवडतो. ठीक आहे, मग ढोकळा बनवूया आपण. पहिला बनवलेलं तसंच ना? हा, पहिला बनवलेला तसंच. चालेल, आपण बनवूया. मग यांना पण बघायला मिळेल आपण कशा प्रकारे ढोकळा बनवतो ते. हा, ठीक आहे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी ढोकळा बनवणार आहे. त्याची रेसिपी आपण बघूया. त्याला काय काय लागणारे साहित्य आणि काय काय घेतले ते आपण बघूया आता जाऊन. फ्रेंड्स, चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, थोडा ओला खोबरा घेतलाय, ही डाळ घेतलेली आहे भाजलेली, मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता आहे आणि ही काय आहे, हे पपई आहे. त्याला मी काय केलंय, सोलून त्याला असं बारीक किसून घेतलेलं आहे किसणीने. आणि ह्याची काय करणार आहे, मी भाजी करणार आहे. आणि त्याला भाजीला लागणारे साहित्य बघूया आता आपण. हे बघा, इथं मी ओली मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय, हिंग आहे, राई आहे, हळद आहे, गरम मसाला आहे आणि धना पावडर. हे झालं भाजीचं साहित्य. आता ढोकळा बनवण्यासाठी काय काय घेतले ते बघूया. हे बघा, साखर आहे, हे चण्याचं पीठ आहे, थोडी हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. हे ढोकळ्याचं साहित्य. चला, आता आपण हे ढोकळ्याचं आहे ना घेतलेलं हे पीठ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. ते ह्याच्यामध्ये टाकते मी. हे मी 1 वाटी घेतलेलं आहे पीठ. आता ह्याच्यामध्ये आपण हळद एकदम कमी घ्यायची, नाहीतर मग ढोकळा असं लाल बनतो. जास्त हळद जर पडली तर त्यासाठी हळद कमी घ्यायची. आणि मी काय घेतलंय, हे रवा घेतलाय. ते मी किती घेते बघा, 2 चमचे ह्याच्यामध्ये रवा टाकलाय. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, चवीप्रमाणे मीठ. तर ह्याला आपण काय करूया, सर्व त्याच्यात पाणी घालते मी, मिक्स करूया. आपल्याला हे कसं आहे, जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही, आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. हे बघा, आता हे असं आहे ना, ह्याच्यामध्ये एक पण अशी म्हणजे त्याच्यामध्ये अशी गुठली नाही राहिले पाहिजे. सर्व असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. मी सर्व आता मी घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये काय 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते मी ह्याच्यात घालते आणि असं व्यवस्थित असं हलवून घेते सर्व. त्याच्यामध्ये मी काय केलंय, दह्याचा वापर नाही केलाय. तुम्हाला जर दही टाकायचं तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकलं याच्यामध्ये. आणि याच्यानंतर आपल्याला शेवटी विलो घालायचं याच्यात. ते व्यवस्थित असं घाटून घ्यायचं. त्याला घाटायला खूप लागतो, कारण ते हे असतं. आता बघा, याच्यामध्ये मी तेल टाकलं ना, तेल टाकून व्यवस्थित आपलं असं एकदम छानपैकी झालेलं आहे. हे हलवून वगैरे आता एक पण अशी गुठली त्याच्यामध्ये दिसत नाही. आता मी याला काय करणार आहे, 10 मिनटं अशीच ठेवणार आहे. 10 मिनटं ठेवणार का, तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकलाय ना, ते भिजायला पाहिजे व्यवस्थित पिठामध्ये, म्हणूनसाठी मी 10 मिनटं याला ठेवणार आहे साईडला. आता आपण तेल तापलेलं आहे भाजीसाठी, ते भाजी घालून घेऊया. आता पहिले मी काय टाकते बघा, राई टाकते, हे कढीपत्ता आणि ओली मिरची आहे ते घालते. आता काय, थोडं हिंग टाकलं, थोडं हिंग घालते. हे बघा, थोडं हिंग घातले. आता काय येणार आहे, हे मसाले जे आपण घेतलेत ना, हळद, गरम मसाला, हे घालते बघा. आता व्यवस्थित झालं आपलं सर्व. ह्याच्यामध्ये काय ते भाजी घालते. त्या भाजीमध्ये मी दुसरं काहीच टाकलेलं नाही, फक्त ओली मिरची आहे, कढीपत्ता आहे आणि थोडे गरम मसाले घेतलेले आहेत ते, आणि हळद वगैरे टाकले, दुसरं काही नाही. आता मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ घालते. हे बघा, याच्यामध्ये मी काय करते, थोडी साखर टाकते. आणि ही भाजी कसली आहे, तर एक कच्चा पपई मी काढलेला आहे आणि त्याला मी काय केलेलं आहे, असं सोलून त्याला बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे हे असं. आणि त्याची भाजी आहे पपईची, कच्च्या पपईची. हे बघा, मी ह्याच्यासाठी ना हे भांडं घेतलेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी. आणि त्याला मी काय पहिलं करते, तर तेल लावून घेते बघा. हे असं खाली, हे असं सर्वीकडे असं तेल लावायचं आहे.
पूर्ण खाली असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे पण आता आपले व्यवस्थित 10 मिनिटं झालीत. ते पण चांगलं असं पीठ मस्त झालेलं आहे. बघा भांड्याला आता मी व्यवस्थित पूर्ण बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. आणि तेल लावायचं कारण ह्याच्यासाठी मी, कारण हे जे टाकणार आपण याला बनवायला ह्याला ढोकळ्या, तेल चिपकलं नाही पाहिजे, आपलं व्यवस्थित निघलं पाहिजे अख्खं असं, यासाठी मी तेल लावलंय. आणि आता हे सर्व असं व्यवस्थित पीठ चांगलं असं 10 मिनिटं झाले, चांगलं फुगलेलं असं. मी आता ह्याच्यामध्ये काय आणि मी ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर पण टाकलेली आहे. आणि आता मी काय टाकणार आहे, हे इनो आहे ते ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे पूर्ण मी 1 पाकीट ह्याच्यामध्ये वापरलं. आणि ह्याला तर व्यवस्थित आपल्याला असं सर्व हलवून घ्यायचं. आणि इनो हे टाकल्याच्या नंतर असं खूप घट्ट असं हलवायचं याला जोरात. आणि मग लगेच हे त्याच्यामध्ये टाकून लगेच तिथे वाफेला आपलं पाणी टाकलेलं दाखवते तुम्हाला, त्याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचं. पाणी वाफेला ठेवायचं मी. इनो टाकलं. हे बघा आता व्यवस्थित सगळं पूर्ण इनो टाकून हलवून झालंय आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण घेऊया टाकून. हे बघा आपलं पाणी आहे ना, बघा पाणी मस्त कसं गरम झालेलं आहे. आता मी त्याच्या आतमध्ये काय ठेवते हे बघा. आणि ह्याच्यावरती आपलं हे ठेवणार आता आपण. आणि ह्याला मी 15 मिनिटं वाफवून घेणार आहे असं स्लो गॅसवर. भाजी घातलेली आहे ना, त्याला आपण चेक करूया शिजले काय पपईचे. बघा बघा भाजी पण आपली शिजली आहे, छान देखील भाजी पण झालेली आहे. आता ही भाजी झालेली आहे, बंद करते. चला आता आपण चटणीला साहित्य घेतले ना, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. चला आता आपण चटणीला साहित्य घेतलंय ना, ते सर्व ह्याच्यात टाकून चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ह्याच्यामध्ये मी काय घालते बघा, साखर पण घालते, चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. ह्याला आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. मिरची आपली मस्त अशी वाटून बारीक झालेली आहे. तर ह्याला आपण काय करू, भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा अशी छानपैकी चटणी झालेली आहे. आणि मी तुम्हाला ढोकळ्याला घेतलेलं साहित्य आणि पपईच्या भाजीला घेतलेलं साहित्य आणि या चटणीला घेतलेले साहित्य सर्व प्रकारचे तुम्ही बघितलात. तशा प्रकारे तुम्ही सर्व साहित्य घेऊन बनवा, खूप छान बनतो ढोकळा सुद्धा, चटणी पण आणि पपईची भाजी पण. त्याला आता आपल्याला ढोकळा चेक करते, आपला झालंय काय बघूया आता आपण. हे बघा आपला ढोकळा एकदम छानपैकी असा झालेला आहे बघा तुम्ही. आता याला आपण चेक करूया शिजलंय काय. मी काय घेतलंय, काठी घेतलेली आहे, ते आता ह्याला बघते घालून. हे बघा चिपकत नाही, म्हणजे आपली ढोकळा झालेला आहे. आता याला आपण काढून घेते बाहेर मी आणि थंड व्हायला ठेवूया. याला मी किती 20 मिनिटं ठेवलेला वाफेवरती. बघा 20 मिनिटांमध्ये कसं आपला ढोकळा एकदम छान झालेला आहे. बघा असे जाले जाले ढोकळ्याला आलेले. आता हे ढोकळा आहे ना, हे आता आपलं झालेलं आहे. त्याला आता आपण कटिंग करून घेऊया. जसे कट करते. हे बघा आता हे ढोकळ्याला फोडणीला देण्यासाठी मी तेल ठेवलंय. तर त्याच्यात पहिले काय घालते बघा, राई घालते. राई
फ्राय झाले. ओली मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता ते सुद्धा ह्याच्यात घालते आणि हिंग थोडं घालते. हे बघा आता मिरची कढीपत्ता आणि राई आपली खूप छान अशी तडका तयार झालेला आहे ढोकळ्याला घालण्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी काय घालणार आहे, त्याच्यामध्ये थोडी साखर टाकणार आहे आणि पाणी घालणार आहे. त्याच्यात ते घातले, साखर घातले. आता थोडं याच्यामध्ये काय घालणार आहे, पाणी घालणार आहे. ह्याच्यामधले आता साखर विरघळले बघा. आता हे पाणी आपण ह्याच्यावरती ढोकळ्यावरती घालणार. बंद करते. आता हे पाणी आपण काय झालं ह्याच्यावरती घालणार ढोकळ्यावरती. छान असं घातलं, तयार झालेलं आहे बनवून. आता ह्याच्यावरती काय कोथिंबीर घालणार आहे. त्याला थोडं असं आपण ठेवायचं कारण ह्याच्यात पाणी घातलं आहे, त्याच्यात व्यवस्थित असं मोडलं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आपला ढोकळा बनवून पूर्ण तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हीही बनवा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ताई ढोकळा झाला की नाही? आज लवकर, मला भूक लागली आहे. झालं आली लगेच झालं. हे बघ तुझ्या आवडीचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. मला भूक लागलेली आहे. मी भरू काय तुला? एक भरवते घे. बरं बरं सांग खाऊन कसं झालंय ते. मस्त. हा झालंय काय चांगलं? चांगलं आहे, छान. मग आता खा. अशा प्रकारे आपला ढोकळ्याची रेसिपी बनवून पूर्ण तयार झालेली आहे. आणि ढोकळा किती छान झालेला आहे बघा. तुम्हाला दाखवते मी काढून. बघा एकदम असं नरम आणि एकदम खुसखुशीत ढोकळा झालेला आहे. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवा. आणि आगरी कोळी जीवन ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.